चला पार्ट 2 महाराष्ट्र भूगोल. पार्ट 1 सर्वांनी बघितला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. जास्त काय न बोलता डायरेक्ट लेक्चर सुरू करतो. ही नोट्स तुम्हाला मिळाली असेल, ऑनलाईन क्लासला आहेत म्हटलं की जे आपला कोर्स आहे सूर्यपुत्र करिअर अकॅडमी, त्यामध्ये जो ऑनलाईन कोर्स आहे त्या कोर्समध्ये जीकेच्या फोल्डरमध्ये ही नोट्स आहे. डाउनलोड करून झेरॉक्स काढा, समोर ठेवा आणि ह्या नोट्समध्ये हायलाइट करत चला. मी काय सांगतो, मी जे ॲडिशनल पॉइंट सांगितले तिथे लिहून घ्यायचं, बस एवढंच करा. हेच प्रश्न भरतीला असणार. कळालं? चला, जी मुलं युट्यूबवर व्हिडिओ बघणार आहेत त्यांनी आपला जे युट्यूब चॅनलचं नाव आहे सूरज तांबारे कॉक्स, तेच टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ह्या नोट्स तुम्हाला तिथं फ्री मिळते. ओके, चला. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला असलेलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेलं राज्य कोणतं? प्रश्न आला. 1 मार्कला प्रश्न असतो. मग काय, महाराष्ट्राच्या उत्तरेला कुठलं राज्य आहे हो? तुमच्या लक्षात असलं पाहिजे मध्य प्रदेश हे राज्य. पण त्याच्या आधी प्रश्न क्रमांक 20 पार्ट 1 मधला एक त्या ठिकाणी जरा गडबड झाली होती. गडबड नाही म्हणता येणार, पण जरा मिसअंडरस्टँडिंग. काय होतं की प्रश्न होता महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा कोणता, असा प्रश्न होता. तर जरा समजावून सांगतो व्यवस्थित, ते करा. महाराष्ट्र उत्तर आहे, तर दक्षिणेला कुठला जिल्हा असा प्रश्न होता, राज्य. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला मित्रांनो गोवा हे राज्य आहे आणि कर्नाटक. आणि तिथं काय झालं होतं चुकून की कर्नाटक राज्याला किती जिल्ह्यांच्या महाराष्ट्रातील सीमा लागल्यात असा होता. तिथं 4 झालं होतं माझ्याकडे चुकून, ते सांगतो. बघा, गोवा हे राज्य आहे दक्षिणेला. तर गोवा ह्या राज्याला महाराष्ट्रातील असा एकमेव जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग याची सीमा लागलेली आहे. सीमा म्हणजे काय, घासलेली आहे. म्हणजे सिंधुदुर्गची जी बॉर्डर आहे ती गोवा राज्याला लागली, असं एकमेव राज्य आहे गोवा. आणि तो एकमेव जिल्हा आहे सिंधुदुर्ग की गोवा राज्याला सीमा लागली. ओके, मग असाच काय होतं, प्रश्न येतो की कर्नाटक राज्याला आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत, किती जिल्ह्यांच्या सीमा लागल्या? ह्याचं योग्य उत्तर काय आहे? 7 आहे. आता 7 जिल्हे कोणतं, असा प्रश्न येऊ शकतो का? वाढती स्पर्धा, 18 लाख फॉर्म असतात, 18,000 पोरं घ्यायची असतात, स्पर्धा वाढते, मग आपण तयार असलं पाहिजे. आता लक्षात कसं ठेवायचं हे लय महत्वाचं. मी सांग स्टोरी, तुम्हाला स्टोरी सांगितली की लक्षात बसा, बरोबर का? लक्ष द्यायचं. बघा मी काय म्हणतोय, 7 जिल्हे आहेत. 7 जिल्ह्याची नावं कशी लक्षात ठेवायची? बघा, एक सिंधू नावाची मुलगी असते. आता जिचं खरंच नाव सिंधू आहे तिने काय जास्त मनावर घेऊ नका. सिंधू नावाची मुलगी असते. मग त्या सिंधू नावाच्या मुलीचा जन्म झालेला असतो धाराशिवला. कुठं झालेला असतो जन्म? धाराशिव. आणि ती जॉब करत असते मित्रांनो सांगलीला. कुठं जॉब करते? सांगलीला. समजलं? सिंधू आहे सांगावं लागतं, तुम्हाला समजलं पाहिजे. बस माझा उद्देश काय, तुम्हाला समजलं पाहिजे. सिंधू नावाची मुलगी आहे, तिचा जन्म धाराशिव जिल्ह्यात, ती जॉब करते सांगलीला. मग तिला काय होतं, कालांतरानं चांगला जॉब आहे म्हणून तिला एक स्थळ येतं. स्थळ कुठलं असतं? स्थळ असतं कोल्हापूरमधील मुलाचं. कोल्हापूरमधल्या मुलाचं. आणि कोल्हापूरमध्ये आहे म्हणल्यावर त्या पोराला काय असतो, नाद असतो कुस्तीचा. नाद कशाला असतो? कुस्तीचा. कधीपासून नाद असतो? त्याची 16 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीपासून त्याला कुस्तीचा नाद असतो, म्हणजे लहानपणीपासून. मग या 16च्या ठिकाणी काय करा, सोलापूर. 16ला काय करा, सोलापूर. इथं नाद म्हणजे काय, नाद जे घेतलं गेलं नाद मधलं तिथं फक्त नांदेड जोडा. नांदेड ही स्टोरी आहे. ह्या स्टोरीच्या माध्यमातून आपले जिल्हे आहे. सिंधू नावाची मुलगी आहे, लक्षात ठेव. जन्म धाराशिवला, जॉबला सांगलीला आहे. तिला स्थळ आलं कोल्हापूरच्या मुलाचं.
त्या मुलाला 16 वर्षाच्या आधीपासून कुस्तीचा नाद असतो. 16 म्हणजे सोलापूर. नाद, नाद या शब्दात ना घेतले नांदेड. कळालं? आता किती जिल्हे झाले बघा. धाराशिव 1 लक्षात ठेवा. बरोबर, धाराशिव 1, सिंधुदुर्ग स्वतः 2, सांगली 3, कोल्हापूर 4, नांदेड 5, सोलापूर 6. बरोबर. खूप चांगलं स्थळ असतं, पण पुरीचा मामा काय करतो, त्या स्थळावर लात मारतो. काय मारतो? लात मारतो. लात नको म्हणतो स्थळ आपल्याला. लात, लात म्हणजे काय? लातूर. बस लक्षात राहील का? लक्षात ठेवावं लागेल. कर्नाटक राज्याला ज्या 7 जिल्ह्यांच्या महाराष्ट्रातील सीमा लागल्या त्याची ही ट्रिक्स आहे. स्क्रीनशॉट काढून घे आणि तिथं लिहून पण घे. नोट्स दिल्या, नोट्सवर लिहून घ्यायचं. काय अडचण, डोक्यात ठेवायचं. कारण की मोजक्याच ट्रिक्स असतात त्या फक्त डोक्यात ठेवायचा प्रयत्न करायचा. जास्त ट्रिक्स सांगणार नाही, पण ज्या ठिकाणी गरज आहे, ज्या ठिकाणी तुझ्या डोक्याला जास्त ताण नको, त्या ठिकाणी असा मी प्रकट होणार. कळालं? सिंधू नावाची मुलगी, धाराशिवला जन्म, सांगलीला जॉब. कोल्हापूरच्या 16 वर्षाच्या आधीपासून कुस्तीचा नाद असलेल्या पोराचं स्थळ येतं. मामा त्या स्थळावर लात मारतो. बस एवढंच. ओके, चला नेक्स्ट प्रश्न काय होता इथं की नेक्स्ट इथं आहे बघा. उत्तरेला, महाराष्ट्राच्या उत्तरेला कुठला राज्याची सीमा आहे असा प्रश्न आहे. तर काय, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कुठलं राज्य आहे? मध्य प्रदेश. महाराष्ट्राला मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वाधिक लांबीची आहे. तर सर्वाधिक लांबी म्हणल्यावर किती लांबी आली हो इथं? 800 किमी. नोट डाऊन करून घ्या नोट्स मध्ये. त्यामध्ये हे जिल्हे आहेत. किती जिल्हे आहेत? 8 जिल्हे आहेत. आता लक्षात कसं ठेवायचे 8 जिल्हे सर? जरा सांगता का? सांगतो. डोक्यात कसं ठेवायचं? अभ्यासाला तुम्हाला हेच आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. किती घोकणपट्टी केली काय नाही. ओके, सांगतो. हे 8 जिल्हे कसे लक्षात ठेवायचे बघा. इथं मध्य प्रदेश आणि इथं महाराष्ट्र. ह्या दोघांमध्ये किती किलोमीटरची सीमा आहे? 800. किती जिल्ह्यांची सीमा लागली? 8. लक्षात कसं ठेवायचं? IMP. स्टोरी. अमर नावाचा मुलगा असतो. कोण असतो? अमर. त्याचे 2 एकदम नालायक मित्र असतात. चांगले पण असतात पण नालायक म्हणजे. एकाचं नाव असतं नंद्या आणि एकाचं नाव असतं गोविंद्या. गोविंद्या. ओके. अमर, नंद्या. अमरचं घर असतं, अमर गरीब असतो. अमरच्या घरात देवाच्या यात्रेला जो भंडारा उधळला जातो बघा, आमच्या इथं उधळतात भंडारा. मग अमरच्या घरात काय असतं? भंडाऱ्याचे असतात पोती. भंडाऱ्याची पोती असल्यामुळं अमरच्या घरात भरपूर राडा, धूळ हे झालेलं असतं. म्हणजे धूळ, मातीची धूळ. मग अमर काय होतं, ज्या दिवशी घरात जातो त्या दिवशी धुळीवरून एक साप गेल्याचा त्याला वन दिसतो. साप म्हणजे नाग. काय दिसतो? धुळीवरून नाग गेल्याचा त्याला वन दिसतो. तो काय म्हणतो, अरे इथून बहुतेक नाग गेलाय, धुळीवर वन दिसतोय मला नाग. मग तो काय करतो, हा नाग आपण काय करू, जाळून टाकू म्हणतो. काय म्हणतो? जाळून टाकू. पण नको म्हणतो आपण. हे दरिंदर 2 दोस्त आहेत आपले, ह्यांना बोलू म्हणतो आपण. काय म्हणतो? म्हणजे बोलावं. आता बघा, स्टोरी तुमच्या लक्षात बसली मला माहित आहे. सांगतो कुठले 8 जिल्हे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जे 8 जिल्ह्यांची सीमा आहे ते बघा. इथं अमर म्हणजे अमरावती. अमरचे 2 दोस्त म्हणजे इथं नंदुरबार. नंदुरबार. नंद्या म्हणजे नंदुरबार. गोविंदा म्हणजे गोंदिया. भंडारा म्हणजे भंडारा. धूळ म्हणजे धुळे.
सॉरी, हे समजून घ्या. धुळे. नाग म्हणजे नागपूर. जाळून टाकू म्हणजे जळगाव. आणि बोलावतो मधला ब घेतला त्याचं घ्यायचं फक्त बुलढाणा. हे 8 जिल्हे तुमच्या लक्षात असले पाहिजे. काय सांगितलं होती स्टोरी? खूप सोपी होती. काय? अमर नावाचा मुलगा असतो, त्याचे 2 दोस्त असतात, एक नंद्या आणि एक गोविंद्या. अमरच्या घरात भंडारा भरपूर असतो, त्याच्यामुळे घरात राडा असतो, तिथं धूळ असते घरामध्ये. तो जेव्हा घरात जातो त्यावेळेस धुळीवरून काहीतरी त्याला गेल्यासारखं दिसतं, वन दिसतो. त्याला वाटतं नाग गेला, नाग म्हणजे नागपूर. तो काय करतो, ह्याला जाळून टाकू म्हणतो. नाग गेला असं तर घर, पण जाळून टाकू म्हणजे काय? जळगाव. आता तो काय करतो, भीतो, म्हणतो नाही, म्हणतो बोलवू म्हणतो कोणाला, बोलवतो फोन करून. ब मधलं बुलढाणा घ्या. झाले 8 जिल्हे तुमच्या लक्षात बसले. ओके. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. समजला? स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, चला नेक्स्ट. इथंच नेक्स्ट प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस असलेले राज्य कोणते? आता महाराष्ट्राच्या आग्नेयेला असलेलं राज्य कोणतं तुम्हाला माहित पाहिजे. अशा दिशा असतात, इकडे उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण, नैऋत्य, आग्नेय, ईशान्य, वायव्य. असा आहे. कळालं? दिशा. इथं वायव्य, इथं ईशान्य, इथं आग्नेय, इथं नैऋत्य. बस एवढं महत्वाचं आहे. मग काय होतं, महाराष्ट्राच्या या दिशेला असणारा राज्य कोणता आहे? तर लक्षात राहू द्या मित्रांनो, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला इकडं आहे मित्रांनो तेलंगणा. कुठलं राज्य आहे? तेलंगणा. आता तेलंगणा राज्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागल्यात? 4 फक्त. कुठल्या कुठल्या? 4 जिल्ह्याच्या सीमा लागल्यात. ह्याची पण ट्रिक्स आहे. नाय बघा, नाय, गड, चंद्रावर. ना म्हणजे नांदेड, य म्हणजे यवतमाळ, गड म्हणजे गडचिरोली, चंद्रावर म्हणजे चंद्रपूर. बस एवढंच. नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ. नायगड, चंद्रावर, तेलंगणा. बस एवढंच. IMP जास्त नाही, तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. बरोबर का? रोज काय करायचं, थोडंच अभ्यास करायचा, एकदम जास्त अभ्यास करायचा नाही. रोज थोडा करायचा. आग्नेयला तेलंगणा. मी स्टेप बाय स्टेप घेतो, मी काय अडचण नाही. बघा, महाराष्ट्राच्या वायव्य दिशेस असणारी राज्य कोणती? आता आपण इकडे आग्नेय पाहिलं, आता इथे विचारलंय वायव्य. बघा, वायव्यला असणारी राज्य कोणची? गुजरात एक आहे आणि दादरा नगर हवेली. बघा पुढे स्पष्टीकरण होते. महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात राज्य आणि दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. पालघर, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांच्या सीमा गुजरातला लागून आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? पालघर, नाशिक आणि नंदुरबार. ह्याची ट्रिक्स तुम्ही तयार करा, लक्षात ठेवा. ओके. पालघर जिल्ह्याला दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. फक्त एकमेव पालघर जिल्हा आहे. इथं IMP का? तुम्हाला प्रश्न येईल की पालघर जिल्ह्याला किंवा दादरा नगर हवेलीला कुठल्या एका जिल्ह्याची सीमा लागून आहे? तर पालघर जिल्ह्याची. वर 3 जिल्हे ते तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा, सर्व काही मी सांगणार नाही. महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा सर्वाधिक लागून आहे? आता कुठल्या राज्याची आपण मगाशीच पाहिलं, MP. किती जिल्ह्याची सीमा आहेत? 8. किती किलोमीटर? 800 किलोमीटर. कसं लक्षात ठेवायचं? एकदम भारी सांगितलं. अमरचा दोस्त नंद्या, गोविंद्या. अमरच्या घरात भंडाऱ्याची पोती, तिथं धुळीवरनं त्याला साप गेला दिसतो. तो म्हणतो जाळून टाकतो, पण भीतो, म्हणतो बोलवतो बी म्हणजे बुलढाणा. बस झाले 108 जिल्हे पार झाले. ओके, चला. महाराष्ट्राला मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात जास्त लांबीची आहे. 8 जिल्हे नंदुरबार ते गोंदिया मध्य प्रदेशच्या सीमेला लागून आहेत. सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यातील एक नैसर्गिक सीमा आहे. नैसर्गिक सीमा.
सातपुडा पर्वतरांग आपल्याला पुन्हा बघायचं, ही सातपुडा पुन्हा बघायचंय. आता जे आपल्या ताटा समोर आहे ते बघू. सातपुडा पर्वतरांग स्टेप बाय स्टेप. कळालं? सर्वाधिक जास्त सीमा मध्य प्रदेश, एवढंच लक्षात ठेवायचं. 8 जिल्ह्यांची सीमा. 8 जिल्हे कोणते तुम्हाला माहिती. चला, महाराष्ट्राला सर्वात सीमा कोणत्या राज्याची लागून आहे? आता सर्वात जास्त आपण पाहिलं मध्य प्रदेश. सर्वात कमी कुठला जिल्हा आहे, राज्य आहे? गोवा. बरोबर का? गोवा. गोवा राज्याबद्दल थोडी माहिती सांगतो. गोवा राज्याची स्थापना 30 मे 1987 ला झाली. ह्यालाच म्हणतात गोवा राज्य दिन. गोवा राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे हायकोर्ट आहे, हायकोर्ट मुंबई, महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबईमध्ये उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती 14 ऑगस्ट 1862 साली. तर मुंबईची 3 खंडपीठ आहेत. त्यामधील पणजी म्हणजेच गोवा, पणजी, गोव्यातील पणजी या ठिकाणी एक आहे. बाकीचं 2 नंबर आणि 3 नंबर तुम्ही कमेंट करायची. ओके, तुम्हाला माहिती असेल. 30 मे 1987 ला गोवा राज्याची स्थापना झाली. हे महाराष्ट्रातील नाही, भारतातील गोवा हे 25वे राज्य आहे. कितवं राज्य आहे? 25वं राज्य आहे. कळालं? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना तुम्हाला सांगितली, खंडपीठ. अजून काय सांगू शकतो आपण? हायकोर्ट. हायकोर्टाचे कलम. हायकोर्टाचे कलम मित्रांनो 214. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचं पण घ्या. सुप्रीम कोर्ट म्हणजे दिल्लीला जे आहे ते सर्वोच्च न्यायालय, याचं कलम मित्रांनो 124. मग तुम्हाला चालू घडामोडीला उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत, ह्या गोष्टी करायच्या. ओके, समजलं? लिहून घ्या. चला, फक्त तुमच्या ज्ञानामध्ये भर करा. बघा, गोवा राज्याची सीमा सर्वात कमी लांबीची आहे. केवळ सिंधुदुर्ग हा एकच जिल्हा आहे. शाबास, सीमेला लागून आहे. तेरखोल नदी ही महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील नैसर्गिक सीमा आहे. तेरखोल नदी हिच्याबद्दल आपल्याला पुढे बघायचं. चला, महाराष्ट्राला राज्याला एकूण किती किमीचा समुद्र किनारा लाभला आहे? महत्वाचा हे IMP. हे नवीन समुद्र किनाराच्या लांबी आलेल्या आहेत. जायचं गुगलला जायचं, त्यामध्ये विकिपीडियाला सर्च करायचं. कारण की का जुन्या लांबी आहेत, मी तुम्हाला जुन्या सांगणार. नवीन लांबी अपडेट झाल्यात त्या तुम्ही बघा विकिपीडियाला. त्या नोट्समध्ये पण लिहून घ्या. आपल्या नोट्समध्ये करेक्शन करा. तिथं मी 720 दिलंय. तर नवीन लांबी ते तुम्हाला हे 2 प्रश्नाला स्वतःला कमेंट करायचे आहेत. हाय, सर्वाधिक किनारा लाभलेला जिल्हा कोणता? हा पण एक प्रश्न याच्यावर नोट्स मध्ये टाकलं मी. ओके, बघा, महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील जिल्हा कोणता? आता महाराष्ट्र आपला हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या अति म्हणते, अति म्हणजे असा, अति पूर्वेकडील जिल्हा ही पूर्व बाजू आहे. अति पूर्वेकडील बाजू जिल्हा कोणता? तर अति पूर्वेकडील जिल्हा आहे मित्रांनो गडचिरोली. तर गडचिरोली जिल्ह्याची मित्रांनो जी स्थापना झाली का, स्थापना ती 26 ऑगस्ट 1982 ला झाली. गडचिरोली जिल्हा हा चंद्रपूर आधी एक जिल्हा होता, पण गडचिरोली जिल्ह्याची मागणी झाली. चंद्रपूर मधून जिल्हा गडचिरोली वेगळा झाला 26 ऑगस्ट 1982 ला. पण त्याच्या आधी 10 दिवस काय झालं, महाराष्ट्रात अजून एक निर्माण झाला होता 10 दिवस. 26 मधून 10 गेले, किती येणार? 16 ऑगस्ट 1982. ह्या तारखेला काय झालं? आपलं जे आताच धाराशिव म्हणजे त्यावेळेचं उस्मानाबाद,
धाराशिव पण जिल्हा होता, पण धाराशिव मधून विभाजन एक जिल्हा निर्माण झाला, तो म्हणजे लातूर. लातूर हा जिल्हा नवीन निर्माण झाला. लातूर. काल का मी काय सांगितलं, महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्हा कुठला आहे, गडचिरोली. गडचिरोलीची स्थापना किती सांगितली, 26 ऑगस्ट 1982 ला झाली. कुठल्या जिल्ह्यातून विभाजन झाला, चंद्रपूर. ओके. त्याच्या आधी 10 दिवस काय झालं, 16 ऑगस्ट 1982 ला धाराशिव जिल्ह्यातून लातूर जिल्हा निर्माण झाला. धाराशिवचं जुनं नाव काय, उस्मानाबाद. मग जुन्या अभ्यासक्रमानुसार माझ्याकडे ट्रिक्स आहे, हे लक्षात कसं ठेवायचं, तर लक्षात ठेवायचं ला चंग, उलाचंग हा शब्द लक्षात ठेवा. उलाचंग. उ म्हणजे उस्मानाबाद, ला म्हणजे लातूर, उस्मानाबाद मधून लातूर. च म्हणजे चंद्रपूर, ग म्हणजे गडचिरोली. ह्या जिल्ह्यांची निर्मिती झाली. मग तुमच्या डोक्यात असलं पाहिजे इथं काय, 16 ऑगस्टला पहिला जिल्हा झाला 1982 ला. तिथून प्लस 10 दिवस ऍड करा आणि निर्माण झाला 26 ऑगस्ट 1982 ला गडचिरोली जिल्हा. ओके, समजलं? ओके, समजलं. गडचिरोली जिल्हा हा सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे, पण यातील एक तालुका भामरागड हा अति पूर्वेकडील तालुका आहे. तालुका स्क्रीनशॉट काढून घ्या चला, किंवा नोट्स मध्ये तुम्ही काय करा, चला लिहित चला, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे जिल्हा विभाजनचं पण तुम्हाला पुढे सांगतो. समजलं का? ओके, समजलं असं. प्रश्न क्रमांक 28 चा आहे. 360 डिग्रीतून प्रश्न बघत असताना आपण अशा पद्धतीने अभ्यास करावा. चला, ओके, ठीक आहे. बघा स्पष्टीकरण काय आहे. गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे. या जिल्ह्यातील भामरागड हा तालुका आहे. बस एवढंच आहे, बाकी काय नाही. बघा महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता. बघा आता मगाशी आपण इकडचा पूर्वेकडील जिल्हा गडचिरोली पाहिला. त्यातला कुठला तालुका पाहिला, भामरागड. भामरागड. आता विचारलंय तुम्हाला कुठला, तर दक्षिणेकडील जिल्हा. दक्षिणेकडील जिल्हा कुठला आहे हो, अति दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग आहे. का आलं, सिंधुदुर्ग. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना जर विचारली तर तुम्हाला माहिती आहे का, माहिती पाहिजे, नोट्स मध्ये लिहून घ्यायचा. सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी स्थापना आहे मित्रांनो, ती 1 मे 1981 ला. ह्याचं रहस्य काय आहे, 1 मे 1981 ला काय झालं, रत्नागिरी जिल्हा माहिती असेल. रत्नागिरी जिल्ह्यातून 1 मे 1981 ला सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. पण याच दिवशी समांतर औरंगाबाद आताच काय हो, छत्रपती संभाजीनगर. ह्याच्यातून काय झालं होतं, याच दिवशी अजून एक जिल्हा निर्मिती झाला होता, तो म्हणजे जालना. कळालं. 1 मे 1981 ला रत्नागिरीतून सिंधुदुर्ग हा जिल्हा वेगळा झाला. त्याच दिवशी औरंगाबादमधून जालना म्हणजे आताच चालूच छत्रपती संभाजीनगर, त्याच्यातून जालना जिल्हा निर्मिती झाला होता. मग लक्षात ठेवण्यासाठी काय सांगायचं, ट्रिक्स काय, रस्सी औजा किंवा काय करा, औजा रस्सी 1 M 81. बस कसं राहणार लक्षात तुमच्या, औ म्हणजे औरंगाबाद, जा म्हणजे जालना,
र म्हणजे रत्नागिरी, सी म्हणजे सिंधुदुर्ग, एक म्हणजे एक, मे म्हणजे मे, 81/1981 सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग. ओके. सिंधुदुर्ग मध्ये महत्वाचं म्हणजे काय आहे, अजून एक दोडामार्ग तालुका आहे, तो अति पूर्वेकडील अति दक्षिणेकडील तालुका आहे दोडामार्ग. समजलं? तुम्हाला गडचिरोली जिल्ह्याचं मी सांगितलं स्थापना कशी लक्षात ठेवायची, सिंधुदुर्गची सांगितली. 360 डिग्रीतून बघत असताना ह्या प्रश्नाचं तुम्हाला व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे. मी जशी मांडणी करतो तशी मांडणी तुमची नोट्स मध्ये झाली पाहिजे. चला बघा, मी जे सांगितलं तेच आहे, फक्त मी माझी सांगण्याची पद्धत वेगळी आहे. कोणाला आवडणार कोणाला नाही, पण मला वाटतं की तुम्हाला आवडली पाहिजे. सिंधुदुर्ग आहे आणि दोडामार्ग हा तालुका आहे. हा जिल्हा गोवा आणि कर्नाटक मगाशीच पाहिलं, गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेला आहे, आपण मगाशी पाहिलं. बघा, महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता? अतिउत्तरेकडील. बघा आता तुम्हाला पूर्वेकडील जिल्हा माहिती आहे कुठला आहे, गडचिरोली. दक्षिणेकडील जिल्हा कुठला माहिती आहे, सिंधुदुर्ग. याची स्थापना माहिती आहे, याची स्थापना माहिती आहे. आता अतिउत्तरेकडील जिल्हा कुठला आहे मित्रांनो? नंदुरबार. नंदुरबार. मग आता मास्तर तुम्ही गडचिरोली स्थापना सांगितली, सिंधुदुर्ग सांगितली, नंदुरबारचं काय सांगतो. नंदुरबारला काय झालं होतं 1 जुलै 1998 ला. कधी? 1/7/1998 ला 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली होती. काय स्टिक्स लक्षात ठेवणार? अव्वा धुन म्हणजे काय? म्हणजे अकोला, अकोलातून वाशिम, अकोलातून वाशिम. ध म्हणजे धुळे, न म्हणजे नंदुरबार, धुळ्यातून नंदुरबार. अव्वा धुन 1/7/98. 1 म्हणजे 1/7 म्हणजे जुलै 1998. ही झाली जिल्ह्यांची निर्मिती. 1 जुलै 1998 ला अव्वा धुन 1/7/98 अकोल्यातून वाशिम, धुळ्यातून नंदुरबार. हा नंदुरबार जिल्ह्याची स्थापना. मग स्थापना दिनांक काय आली नंदुरबारची? 1 जुलै 1998. पण त्याच समांतर काय हे तुमच्या लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट, फास्ट स्क्रीनशॉट काढायचं, विसरायचं नाही. कळालं? विसरणार नाही, मी शिकवतोय म्हणलं विसरणार नाही, टेन्शन घ्यायचं. बघा, नंदुरबार हा महाराष्ट्राचा सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. आदिवासींचा जिल्हा म्हणून तुम्हाला माहिती ओळख आहे. गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्याला त्याची सीमा लागते. ओके. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? याचं उत्तर सिंधुदुर्ग आहे. कळालं? आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल भरपूर माहिती पाहिली. कळालं? काय 1997 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राचा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलं. या जिल्ह्याला ऐतिहासिक किल्ले, उदाहरणार्थ सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, स्वच्छ समुद्र किनारे, आंबोली सारखे थंड हवेचे ठिकाण IMP. हे आंबोली जे आहे का ते सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. काय ठिकाण? सर्वाधिक पावसाचं ठिकाण महाराष्ट्रातील. त्याला चेरापुंजी पण असं म्हणतात. चेरापुंजी. ओके. पर्यटनाला चालना देण्यासाठी टाकले. बघा, महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा कोणता? बघा, छत्रपती संभाजीनगर. औरंगाबाद महाराष्ट्राचा दुसरा पर्यटन जिल्हा आहे. बस एवढंच. पहिला कोणता, दुसरा कोणता, आता तिसरा पण आहे. प्रश्न लगेच तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे. महाराष्ट्रातील तिसरा पर्यटन जिल्हा कोणता? कुठला आहे? नागपूर. ओके. नागपूर शहराबद्दल थोडंफार सांगतो. नागपूर शहरामध्ये एक झिरोन मैल आहे. याच्यावर प्रश्न पडलेला आहे. झिरो मैल. नागपूर हे शहर नाग नदी काठी वसलेलं आहे. नागपूर शहरामध्ये आपले राज्याचं हिवाळी अधिवेशन होतं. नागपूर आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे. ओके. नागपूरलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म स्वीकारलेलं
दीक्षाभूमी आहे. किती तारखेला शब्द धर्म स्वीकारला? बहुतेक 14 ऑक्टोबर 1956. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यालाच काय म्हणतात? ड्राफ्टिंग समिती. त्याची स्थापना 29 ऑगस्ट 1947. मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते? 7. ते त्या समितीचे अध्यक्ष होते. सांग, अशा पद्धतीत तुमचा माइंड मॅप एकदा तयार झाला की तुम्ही कोणाच्या बापाला ऐकणार नाही. मग आपली तयारी तीच आहे. आपली तयारी काय आहे की बाबा आपल्या पोरांना अजिबात थांबलं नाही पाहिजे. बघा, नागपूर हा पर्यटनातील 3रा जिल्हा आहे. त्याला व्याघ्र प्रकल्पाची राजधानी असं म्हणतात. टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. काय? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. दीक्षाभूमी, रामटेक यांच्याबद्दल आपण अजून बोलणार आहे भरपूर, पण तुमच्या डोक्याला जास्त लोड नको म्हणून मी व्यवस्थित घ्यायचा प्रयत्न करतोय. ज्यांना ऑनलाईन क्लास लावायचे त्यांनी आपलं ॲप डाउनलोड करा, सूर्यपुत्र करिअर अकॅडमी. बघा, प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळी किती जिल्हे होतं आणि आता किती जिल्हे? महत्वाचा प्रश्न आहे. 3 मिनिटात सर्व जिल्ह्याची स्थापना सर्व समजावून सांगतो. फक्त डोकं शांत देऊन इकडे बघायचं. ओके, स्ट्रिक्स वाईज सांगतो. बघा, स्थापना झाली त्यावेळेस जिल्हे किती होते? 26. प्रशासकीय विभाग किती होते? 4. बघा, 26 जिल्हे कुठले आहेत ते माहिती नाही, पण स्थापना झाली पहिल्यांदा 1 मे 1981 ला. 1 मे 1981 ला 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली. कुठले 2 जिल्हे? रस्सी. स्ट्रिक्स काय आपली? रस्सी औजा. काय ट्रिक्स आहे आपली? 1 मिनिट गडबड करायची. औजा रस्सी करतो. औजा रस्सी. औजा रस्सी. औजा रस्सी म्हणजे काय? औजा रस्सी म्हणजे काय? औ म्हणजे औरंगाबाद, पण आताच छत्रपती संभाजीनगर. याच्यातून जालना जिल्हा निर्मिती झाली. जालना. र म्हणजे काय? रत्नागिरी. याच्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. किती तारखेला? 1 मे 1981 ला. मग 26 होते, 2 जिल्हे वाढले. बघा, 26 + 2 बरोबर झाले 28. आता त्यानंतर कालांतरानं काय झालं? 1982 ला 16 ऑगस्ट 1982 ला आणि 26 ऑगस्ट 1982 ला ह्या 10 दिवसाच्या अंतरानं 2 जिल्हे स्थापन झाले. कधी? पहिला 16 ऑगस्ट 1982 आणि लगेच 10 दिवसांनी 26 ऑगस्ट 1982 ला. पहिला 16 ऑगस्टला काय? उला चंग. उला म्हणजे काय आणि चंग म्हणजे काय ते सांग. उला चंग. उला चंग म्हणजे काय? उस्मानाबाद. उ म्हणजे उस्मानाबाद. आताच काय? धाराशिव. धाराशिव मधून लातूर हा 16 ऑगस्टला निर्माण झाला. चंग म्हणजे काय? च म्हणजे चंद्रपूर, ग म्हणजे गडचिरोली हा निर्माण झाला. मग हे 2 जिल्हे 28 + 2 बरोबर किती? 30 जिल्हे झाले. कळालं? त्यानंतर कालांतरानं काय झालं? 1990 ला मुंबईतून मुंबई उपनगर झाला. काय झालं? मुंबईतून मुंबई उपनगर 1 जिल्हा निर्माण झाला. मग किती? 30 + 1 बरोबर 31. त्यानंतर काय झालं? कालांतरानं 1 जुलै 1998 ला म्हणजे 1798 अव्वा धुन. वा हे आपली स्ट्रिक्स आहे. अवा धुन. म्हणजे अकोला. अकोल्यातून वाशिम. बघा ट्रिक्स आहे.
काय अकोला, अकोल्यातून काय वाशिम, वा. धुन, धू म्हणजे धुळे, धुळ्यातून नंदुरबार निर्माण झाला. मग 31 अधिक हे 2 बरोबर किती 33. त्यानंतर जरा पाठीमागे, त्यानंतर 1 मे 1999 ला काय झालं, पहिभंगो. पहिभंगो म्हणजे काय, परभणीतून हिंगोली. आणि भ म्हणजे भंडारा, भंडाऱ्यातून गोंदिया. ही 2 जिल्हे निर्मित झाली. किती तारखेला, 1 मे 1999 ला पहिभंगो, 1 मे 1999. त्यानंतर थापा, थापा म्हणजे ठाण्यातून पालघर 1 ऑगस्ट 2014 ला. 33 आणि हे 2 35 आणि हा 1 36. आजच्या घडीला महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. किती जिल्हे, 36 जिल्हे. ओके, समजलं. स्क्रीनशॉट काढून घ्या. हा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या लक्षात बसत. शिकवलंय काय अवघड नाही मला वाटत नाही. हे काय स्पष्टीकरण आहे. 4 विभाग होते, 4 प्रशासकीय विभाग आहेत. त्यातला नाशिक आणि अमरावती हे नवीन 2 स्थापन झाले. किती आहे प्रशासकीय विभाग. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता, छत्रपती संभाजीनगर. आपल्याला प्रशासकीय विभाग किती आहेत हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रशासकीय विभाग आपला महाराष्ट्र आहे असा मोठा, त्याच्यामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. 6 त्यातील सर्वात मोठा कुठला आहे, क्षेत्रफळावर का, छत्रपती संभाजीनगर. ह्यालाच प्रादेशिक विभाग पण म्हणतात, पण प्रादेशिक विभाग ज्यावेळेस म्हणतात त्याला त्यावेळेस ह्याला नाव आहे मराठवाडा. हे प्रशासकीय आहे, प्रशासकीय आणि मराठवाडा हे प्रादेशिक विभाग आहे मराठवाडा. मग याच्यामध्ये किती जिल्हे आहेत, 8. कुठले कुठले, छत्रपती संभाजीनगर स्वतः 1, त्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर, आताचं धाराशिव. हे स्टिक्स आहे. औजा पही उला बिना, औजा पही उला बिना. औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, जा म्हणजे जालना, प म्हणजे परभणी, ही म्हणजे हिंगोली, उ म्हणजे उस्मानाबाद, धाराशिव, ला म्हणजे लातूर, बिना म्हणजे बी म्हणजे नांदेड, बी म्हणजे बीड, ना म्हणजे नांदेड. ओके, हे आहेत स्टिक्स. बघा, हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. तर हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोकण. यामध्ये पण 7 जिल्हे आहेत. हे आपण पाहू प्रशासकीय विभाग आहेत. चला, महाराष्ट्रात किती प्रादेशिक विभाग आहेत, 5 आहेत. IMP एवढंच. प्रशासकीय विभाग किती, 6. आता सांगतो. प्रशासकीय विभाग 6 आहेत. कुठले, प्रादेशिक विभाग 5 आहेत. कुठले, स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मी सांगायची ज्यावेळेस येईल तेव्हा लेक्चर जास्त मोठं होत चाललंय की मी जरा आकर्त हात घेतो, कारण की 36वा प्रश्न आहे. बघा, 5 आहेत. फक्त महत्वाचं एवढं लक्षात ठेवा की 5. लेक्चर जास्त मोठं होऊ द्यायचं नाही आपल्याला. राज्य प्राणी कोणता, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे, शेकरू खार. तुम्हाला माहिती आहे, साधा सोपा प्रश्न आहे. याच्याबद्दल स्पष्टीकरण काय, शेकरू इंडियन गेट्स स्क्विरल हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. हा दिसायला खूप मोठे आकर्षक आहे, फक्त आपल्याला शेकरू खूप महत्वाचं आहे, बाकी काय महत्वाचं नाही. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे, आंबा. सोपा. महाराष्ट्राचं राज्य फुल कोणतं, तर हा तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट करायची. आणि पार्ट 1 पहा, हा 2 आहे. 3 येण्यासाठी 1 लाईक
आणि एक कमेंट पाहिजे. कमेंट पाहिजे. ओके. प्रत्येकाने आपला हा टेलिग्राम चॅनल जॉईन केला असेल. सूरज तांबाळे क्वाट्स. ओके. लेक्चर कसं वाटलं कमेंट मधून नक्की कळवा. चला, कारण की लेक्चर घेण्याची ताकद निर्माण होते. फक्त अभ्यास करू नका. एखादी लाईक आणि एखादी कमेंट केली का तुमचे पैसे कटणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.